अजूनही बरसात आहे. अश्विनी प्रेग्नंट नाहीये. नाहीये म्हणजे अश्विनी, अगं काय म्हणताय जीजू, प्रेग्नंट नाहीयेस तू? असं कसं होईल? अशू, अश्विनी आता तूच सांग. सॉरी सौरभ, मी खोटं बोलले. मी प्रेग्नंट नाहीये. खोटं बोललीस? तुला अक्कल? सौरभ, आय एम सॉरी जीजू, आय एम सॉरी. घरी चल, घरी चल, मी बोलतो. सौरभ जीजू, आता काहीच समजत नाहीये. मला फक्त हिच्याशी बोलायचं आता. हो, तू जा आता, पण समजून घे की नक्की तिने असं हे का केलंय. हिला हिला समजून घ्यायचं मी? आणि काय समजून घ्यायचं? काय वागलीस तू? तू प्लीज मला हिला घरी घेऊन जाते प्लीज. हो, तू जा. तुम्ही हो, मी बोलतो अकाउंट्स डिपार्टमेंटशी. जा. चल. Congratulations and all the best to the future business tycoon. Thanks, sir. Thanks a lot. Wish you a grand success. आता फक्त मला एक सही दे. Then we are good to go. ब्लँक बॉन्ड पेपर? नाही, हे तसं काही नाही रे. एक जनरल ॲफिडेव्हिट करायचंय, म्हणजे तू जी माहिती दिलेली आहेस ती खरी आहे की नाही यासाठी. जस्ट फॉर्मॅलिटी रे, पण करावं लागतं ना. अरे तुला घाई होती ना, म्हणून मी हा ब्लँक बॉन्ड पेपर घेऊन आलोय. बघ, तुला शंका असेल तर मी पुढची प्रोसिजर करून आणतो, पण मग त्याला 2 दिवस जातील आणि मग तुला चेक सुद्धा 2 दिवसांनी मिळेल. मी करतो सही. मी करतो सही. That's how a businessman grows. I like that. Good. थांब मल्हार. मला एक अर्जंट कॉल करायचंय. मी आलोच. हां,
काय मिस्टर प्रभाकर देशपांडे, कुठे निघालात? तुम्हाला न्यायला पालखी मागवलीये. मीराताई हे काय? फ्रॉड. मला ना माणूस फ्रॉड आहे. तुला अडकवण्याचे प्रयत्न आहेत हे सगळे. नाही नाही मीराताई, फ्रॉड नाहीये ते, ऑथेंटिक आहे हे सगळं. हे बघ ना, मला चेक पण दिलाय 50 लाख. यार, अरे चेक कोणीही देऊ शकतो. तो वटलाय का? असे चेक कोणीही देऊ शकतं. हा माणूस फ्रॉड आहे. प्रभाकर देशपांडे. काय देशपांडे ओळख आहे ना? हा आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करायचा. तिकडे सुद्धा फ्रॉड करायचा. औषधांच्या तारखा बदलायचा, बाहेर विकायचा, किमती वाढवून विकायचा. म्हणून हॉस्पिटलमधनं काढून टाकलं होतं याला. मला अरे हे साप खोटं आहे रे. यातलं काही खरं नाहीये. ए गप, चल चौकीत चल. तुझं सगळं खरं खोटं आहे ना, मी बाहेर काढतो. मॅडम, तुम्ही चौकीत येऊन रिसर कंप्लेंट करा, मी बाकी बघतो सगळं. शिंदे, येऊन चलायला. अरे नाही मला, अरे अरे खोटं आहे हे सगळं मल्हार. मल्हार, तू ब्लँक बॉन्ड पेपरवर सही करणार होतास? एवढं डेस्परेशन? कारण माझा बिझनेस सुरू होणार होता मीराताई. माझी स्वप्न, आणि आता हे नव्हता सुरू होणार मल्हार. उलट तू आणखीन गाळात गेला असतास. तुला अडकवण्यासाठी चाललं होतं हे सगळं. अगं पण माझ्याच बाबतीत का? मी काय वाईट केलंय कुणाचं? सगळे माझ्याच का वाईटावरती उठलेत? माझं बिझनेस, माझं स्वप्न सगळं. शांत हो मल्हार, खचून नको जाऊ. शांत हो, काही झालेलं नाही. तू एक काम कर. तू घरी जातोस का? तू घरी, मी सोडते तुला. मी हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी तुला घरी सोडते. हा, आणि मी हॉस्पिटलमधनं परत आले ना की मग आपण बोलू शांतपणे. नाही, काही बिघडलेलं नाही एवढं. चल, काही नाही झालंय. चल, एवढं काही नाही झालंय. चल, हा, काही नाही झालं. चल, गडबड व्हायच्या आधी आपण चल तू चल घरी चल. चल, डोंट वरी. हा, काही नाही होणार. चल, आहोत ना आम्ही सगळे. सरू सरू सरू, हळू 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 हळू. काय करतोस तू? सिग्नल. एक मिनिट. डोकं फिरलंय तुझं? बेअक्कलीस का तू? तू काय वागलीस तुला कळतंय का? प्रेग्नंट असल्याचं नाटक केलंस माझ्या बरोबर. या बाबतीत खोटं बोललीस अश्विनी. तुम्ही आपल्या बाळाची किती स्वप्न रंगवली होती. माझ्याशीच खोटं बोललीस का? कशासाठी? असं तोंड करू नकोस. माझ्या प्रश्नांची उत्तर दे. का असा नीचपणा केलास? का? सौ, आता रागू वगैरे नकोस रे माझ्यावर प्लीज. मी जे केलं ते घराच्या भल्यासाठी केलं. आता चल आणि कुणाला काही बोलू नकोस. चल चल, गप्प बस. कुणाची काही बोलू नकोस. चुपचाप चल आत. काय घराच्या भल्यासाठी केलं म्हणजे काय? तेच तुला कळत नाहीये. अरे, मी प्रेग्नंट आहे ऐकल्यावर तू किती सिरियस झालास. जबाबदारीने वागायला लागलास. नोकरी केलीस. सेव्हिंग बघ किती केलेस तू. तुझ्यातल्या या बदलामुळे आई बाबा खुश आहेत तुझ्यावर. हेच हवं होतं मला. हा, कळलं? आता चल, काही बोलू नकोस. एकदम शांत राहा. हात सोडू नकोस. अरे, काय करतोस? थांब. हात काढतोस माझा सौरव. तुला तर सौरभ, ए सौरभ, ते काय चाललंय? तू तू तिला ओढत आणलंस वरती. काय आहे? का डोकं फिरल्यासारखं वागतोयस? हा, किती घाबरले बघ बिचारी. सौरभ, काय झालंय?
की अगं मी हिला थोडे पैसे दिले होते, ते सगळे तिने एकाच दिवसात खर्च केले म्हणून मी चिडलो तिच्यावर. अरे पण म्हणून एवढं चिडायचं का? हा अश्विनी, हे बाळ, गौरव, बघ कुठे गेलीस बाजारात पैसे उधळायला? आता असं नाही भटकायचं, शांत राहायचं, घरात राहायचं, आराम करायचा. हा हो आई. रडू नको, हं? आणि सौरभ, आता बाप होणार आहेस ना रे तू? नाही रडायचं, शांत शांत. सौरभ, आता जबाबदारीने वागायचं, काळजी घ्यायची अश्विनीची. हो. जा बाळा, आज जा, आराम कर. हं? नाही दगदग करायची. हे काय? मी तुझीच वाट बघत होते. मल्हार, मी घरी जाते. तू बरोबर बोलत होतास. हे असं एकत्र असण्यात काहीच अर्थ नाही. माझ्या बोलण्याने, मी इथे असल्याने तुझं नुकसान होत आहे. आणि तुझं वागणं, दुसऱ्यांना नको तेवढं महत्त्व देणं, हे मला त्रासदायक होत आहे. आणि यामुळे सतत भांडणच होणार असतील तर मी जाते. जाऊ दे. अनु, मला तुला कधी मागे खेचायचं नव्हतं रे. तुझा बिझनेस सेटल होताना मला तुला बघायचं होतं. मल्हार, तुझं स्वप्न पूर्ण झालेलं मला बघायचंय. तुला माहितीये, तू जेव्हा स्वतःच्या जोरावर तुझा बिझनेस सुरू करायला निघाला होतास ना, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण शेवटी जे नाही करायचं तेच तू केलंस. असो, बिझनेससाठी काही तडजोडी कराव्या लागतात ना. आणि तुला माझ्यापेक्षा बिझनेस जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे मी
माझ्या घरी जाण्याचा डिसिजन घेतलाय. म्हणजे तुझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये माझी लुडबुड नको ना. तू तू इथे शांतपणे काम कर. माझा त्रास नाही होणार तुला. बाय. मल्हार, इतका रागवलायस, साधं मला बाय पण नाही केलंस. मल्हार, काय झालं? अरे तू का रडतोस? काय झालं? मल्हार, तू शांत हो बरं. तू एक काय होतंय? तू काय रडतोयस? तू इथे बस, इथे बस. ये इकडे, इकडे ये. इथे बस. काय होतंय? आई, बाबा, मल्हार, आई, घे पाणी, घे पाणी. पाणी आई, काय होतंय? मल्हार, तू का रडतोयस इतका? मल्हार, काय झालं? हा? अरे का रडतोय? बोल ना, तू सांगितलं नाही तर कसं कळेल मल्हार? काहीच नाही करू शकलो. काय काय झालंय मल्हार? काय करायचं होतं, काय झालं, किती काय काय ठरवलं होतं, पण काहीच नाही करू शकलो मी. पाहिजे ना, माझी लायकीच नाहीये बिझनेस करायची. अरे मल्हार, बरोबर बोलता तुम्ही सगळे. मी काहीच करू शकत नाही या आयुष्यात. असं नाहीये मल्हार. मी नाही करू शकत. मल्हार, रिलॅक्स. मल्हार, आणि मल्हार जेव्हा म्हणाला ना की आत्ता मी चेक घ्यायला चाललोय, तेव्हाच शंका आली मला. म्हणजे सगळ्या प्रोसिजरला एक 4 दिवस तरी लागायला पाहिजेत ना रे. ते असे फ्रॉड मेसेजेस असतात बघ, की तुम्हाला 70 लाखाचं लोन सँक्शन झालंय, तुम्ही या वेबसाईटवर क्लिक करा. तसलं काहीतरी वाटलं मला. म्हणून मी लगेच नाईक साहेबांना फोन केला. ते वेळेत तिकडे पोहोचले आणि त्या प्रभाकरला तिकडेच पकडलं, नाही तर तो काय हाती लागला नसता. रेड हँड पकडलं म्हणून बरं झालं, नाही तर त्याला पकडणं खरंच मुश्किल झालं असता. नालायक माणूस. आधी मल्हार आणि आपण सगळेच थोडक्यात वाचलोय. अरे शेवटची सही करायला निघाला होता तो ब्लँक बॉन्ड पेपरवर. तर काय काय लिहून घेतलं असतं त्याने त्यावर, काय माहित. नशीब बरं आहे का? पण ही माणसं अशी मूर्खासारखी वागायला लागली तर आपण काय करणार? मल्हार इतका घाईकुतीला का आलाय ना तेच कळत नाही. इथे मल्हार आणि तिथे अश्विन. अश्विनी
अश्विनीने काय केलं आता? मी सांगतो तुला, तू शांत राहा प्लीज. बस ये, बस बस. लवकर सांग ना, काय झालंय? हो हो सांगतो सांग. मीरा, आज अश्विनी चेकअप साठी आली होती. म्हणजे सौरभने तिला यायलाच लावला. ती माझ्याकडे चेकअप साठी येतच नव्हती. काही ना काहीतरी कारण पुढे करून टाळत होती. पण आज फायनली ती आली. मी तिला चेक केलं आणि मग आणि मग काय? मीरा, अश्विनी प्रेग्नेंटच नाही. काय? ती सगळ्यांना खोटं सांगते की ती प्रेग्नेंट आहे.